आपल्या गर्भातल्या बाळाच्या हालचाली जाणवणं ही एका आईसाठी जगातली सगळ्यात सुंदर फिलिंग आहे. हां, मला मान्य आहे, यामुळे तुम्हाला कधी-कधी त्रास होतो, कधी-कधी वेदना जाणवतात. पण तरीसुद्धा मी म्हणेल, की हा एक्सपिरियन्स जगातला सगळ्यात सुंदर एक्सपिरियन्स आहे. पण ह्या एक्सपिरियन्ससोबत आपल्या मनामध्ये असंख्य शंका येतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. जसं की आपल्याला बाळाच्या हालचाली नेमकी कधी जाणवायला लागतात, या हालचाली नेमकी कशा स्वरूपाच्या असतात आणि हालचालींवरून आपण कसं ठरवणार की आपलं बाळ ठीक आहे, व्यवस्थित आहे किंवा आतमध्ये काहीतरी बिघडलंय. पण त्याआधी मला सर्व प्रेग्नंट वुमनला एक सांगायचं आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक महत्त्वाची नोट आहे. तत्पूर्वी मी डॉक्टर पूजा गुळवे, वात्सल्य गर्भसंस्कारमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. आणि हो, आता तुम्हाला प्रेग्नन्सीचा कोणता महिना चालू आहे, तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली कधीपासून जाणवायला लागल्या, त्या हालचालींबद्दल काय काय छान छान एक्सपिरियन्स असतील तर ते मला खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. मला तुमच्या कमेंट्स वाचायला नक्की आवडतील. आता वळूयात आपल्या पहिल्या शंकेकडे, म्हणजे बाळाची हालचाल नेमकी जाणवायला कधी लागते. मी माझ्यावरून सांगते, माझी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून मी माझ्या बाळाच्या पहिल्या हालचालीसाठी खूप जास्त एक्सायटेड होते. मोस्ट ऑफ दी फिमेल्सला साधारणतः 16 ते 22 आठवड्यांनंतर, म्हणजे 4थ्या ते 5व्या महिन्यानंतर बाळाच्या हालचाली जाणवायला लागतात. पण प्रत्येक आईसाठी हा वेळ वेगवेगळा असू शकतो. जर तुमची फर्स्ट प्रेग्नन्सी असेल तर बाळाच्या हालचाली होतात, पण तुम्हाला समजत नाही की ह्या बाळाच्याच हालचाली आहे की यापेक्षा वेगळं काहीतरी आहे, कारण आतापर्यंत तुम्हाला माहितीच नसतं की बाळाच्या हालचाली नेमकी कशा स्वरूपाच्या असणार आहेत. पण या उलट तुम्ही यापूर्वी प्रेग्नेंट होऊन गेला असाल तर तुम्हाला अगदी सुरुवातीलाच कळतं की हां, ह्या बाळाच्याच हालचाली आहेत आणि बाळ रिस्पॉन्स करत आहे. दुसरी गोष्ट येते ती म्हणजे प्लासेंटा. जर तुमच्या प्लासेंटाची पोझिशन ही एंटेरियर साईडला, म्हणजेच समोरच्या बाजूने असेल, तर प्लासेंटा तुमच्यामध्ये आणि तुमच्या बाळामध्ये एका कुशनसारखं काम करतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बाळाच्या ज्या किक्स असतात त्या प्लासेंटाद्वारे ॲब्झॉर्ब केल्या जातात आणि बाळाच्या किक्स या सुरुवातीला जाणवत नाही. बाळ जसं जसं आकाराने मोठं होईल, त्याच्या किक्स जशा जशा स्ट्रॉंग होतील तसतशा त्या तुम्हाला जाणवायला लागतात. त्यामुळे जर प्लासेंटा एंटेरियर साईडला असेल तर बाळाच्या किक्स किंवा बाळाच्या हालचाली तुम्हाला उशिरा जाणवू शकतात. अगदी सुरुवातीच्या काळातल्या, म्हणजे 4थ्या, 5व्या आणि 6व्या महिन्यात होणाऱ्या हालचाली ह्या फार काही प्रॉमिनंट नसतात. या हालचाली म्हणजे फक्त इकडून इकडं काहीतरी शिफ्ट झाल्यासारखं वाटतं, पोटात एखादा छोटासा मासा फिरल्यासारखं वाटतं किंवा कधी कधी बुडबुडे आल्यासारखं वाटतं, पोटात गोळा आल्यासारखं वाटतं. पण बास, याच्यापेक्षा फार काही हालचाली जाणवतील असं अजिबातच नाही. जसा जसा वेळ जातो, तुमचं बाळ स्ट्रॉंग होतं, बाळ आकाराने मोठं होतं, तसतशा तुम्हाला ह्या हालचाली अधिकाधिक प्रॉमिनंट जाणवायला लागतात. तुम्हाला बाळाचा कालांतराने रिदम कळतो, बाळाशी तुम्ही जास्तीत जास्त कनेक्ट होतात आणि ह्या हालचाली तुम्हाला शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये खूप छान पद्धतीने फील करता येतात. साधारणतः 24 ते 28 आठवड्यांनंतर, म्हणजे 6व्या-7व्या मंथनंतर बाळाच्या या हालचाली बदलत असतात. बाळाची लाथ मारणं, बाळाचं आतून पोटाला ओढणं किंवा बाळाची पोझिशन चेंज करणं किंवा कधीकधी बाळाची उचकी सुद्धा जाणवते. बाळाचा आकार वाढल्यामुळे आतमध्ये फिरण्याची स्पेस कमी होते. त्यामुळे सुरुवातीला ज्या हलक्या हालचाली होत्या, इकडून तिकडं फिरल्यासारखं वाटतंय, मासा फिरल्यासारखा वाटतोय, पोटात बबल्स आल्यासारखं वाटतंय, या हालचाली बदलून त्या अधिकाधिक स्पष्ट होतात, शांत पण हेवी स्वरूपाच्या जाणवायला लागतात. कमरेच्या खाली कळ लागायला लागते आणि शेवटच्या आठवड्यांमध्ये तर आपले जे जेनायटल्स आहेत त्याच्यावरती कंटिन्यू काहीतरी भार ठेवल्यासारखं, काहीतरी जड असल्यासारखं फिलिंग येते. प्रेग्नन्सीच्या कोणत्याच टप्प्यात, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा बाळाच्या हालचाली कमी जाणवायला नकोत. यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो की बाळाच्या हालचाली नेमकी किती वेळा व्हायला पाहिजेत. आता प्रत्येक एक्सपेक्टिंग मदरसाठी ही गोष्ट वेगवेगळी असते आणि मुळात असा काही फिक्स आकडा नाही की दिवसभरामध्ये तुमचं बाळ इतक्या इतक्या वेळाच हालचाल करणार. जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या मुवमेंट्स काउंट करायच्या असतील तर एका जागी शांत पडून किंवा एका कुशीवर झोपून तुम्ही बाळाच्या मुवमेंट्स नोटीस करू शकतात. याला किक काउंट असंही म्हटलं जातं. साधारणतः 7व्या महिन्यानंतर तुम्ही किक काउंट करायला सुरुवात करू शकतात. आता आणखीन एक सांगायचं आहे, जसं आपण सकाळी उठतो, परत दुपारी एखादी छोटीशी नॅप घेतो, परत संध्याकाळी उठतो, परत रात्री झोपतो, तसंच आपल्या बाळाचं सुद्धा एक रुटीन असतं. प्रत्येक बाळाचा हा झोपण्याचा टायमिंग, ॲक्टिव्ह राहण्याचा टायमिंग हा वेगवेगळा असतो. काही बाळ हे रात्रीच्या वेळी छान ॲक्टिव्ह असतात, या उलट काही बाळांच्या मुवमेंट्स या पहाटे चांगल्या जाणवतात. काही बाळ हे आईने थोडंफार खाल्लेलं असलं की मग छान हालचाली करतात,
या उलट काही बाळ आई शांत झोपलेली असली की मग छान हालचाली करतात. त्यामुळे या ठिकाणी तुमचं तुमच्या बाळासोबतचं कनेक्शन महत्त्वाचं ठरतं. तुम्हाला समजून घ्यावं लागतं की दिवसाच्या नेमकी कोणत्या वेळेत कोणत्या पोझिशनला तुमचं बाळ जास्त ॲक्टिव्ह असतं. बाळाचा नॅप पिरियड हा साधारणतः 20 ते 40 मिनिटाचा असतो. त्यामुळे कधी कधी बाळ 20, 30, 40 मिनिटं हालचाल करत नाही, एकदम शांतता जाणवते. मात्र त्यानंतर तुम्ही परत एकदा तुमच्या बाळाच्या हालचाली होत आहेत की नाही, त्या किती वेळा होत आहे हे मॉनिटर करायला पाहिजे. कधी कधी तुमचा दिवस खूप बिझी असेल, तुम्ही दिवसभर कामात असाल, तरीही तुम्हाला बाळाच्या हालचाली जाणवत नाही, कारण तुमचं तिकडे अटेन्शनच जात नाही. दिवसभरामध्ये जर पाणी कमी पिण्यात आलं किंवा डिहायड्रेशन झालं किंवा BP कमी झाला तरीही बाळाच्या हालचाली कमी होतात. त्यामुळे प्रेग्नंट स्त्रीने सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहिलं पाहिजे. आता तुम्हाला जर किक काउंट्स करायचे असतील तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचं बाळ दिवसभराच्या कोणत्या वेळेत जास्त ॲक्टिव्ह असतं. त्या वेळेत म्हणजे साधारणतः त्या 2 तासाच्या पिरियडमध्ये तुमच्या बाळाने कमीत कमी 10 वेळा तरी हालचाल करायला पाहिजे. 10 पेक्षा जास्त वेळा हालचाल केली इट्स व्हेरी गुड, पण 10 पेक्षा फक्त 9 वेळेस जरी हालचाल झाली तरीही तुम्हाला डॉक्टरला भेटण्याची गरज आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मस्त ॲक्टिव्ह बेबी असेल ना तर ते 10 ते 15 मिनिटात किंवा हार्डली अर्ध्या तासामध्येच 10 पेक्षा जास्त वेळा हालचाल करून मोकळं होतं. आणि ही हालचाल काहीही असू शकते, ती तुम्हाला जाणवली की आपण ती काउंट करतो. पण जेन्युअनली जर तुम्हाला खरंच हालचाल कमी जाणवत असेल तर तुम्ही 2 तास शांततेत ऑब्झर्व करायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे सेल्फ इन्स्टिंक्ट. तुम्हाला आतून वाटते की अरे ही बाळाची हालचाल रोजसारखी नाही, किंवा बाळाची हालचाल जेन्युअनली कमी जाणवते, किंवा बराच वेळ झालाय आणि बाळाची हालचालच जाणवत नाहीये, तर तुम्ही डॉक्टरकडे डेफिनेटली व्हिजिट करायला पाहिजे. आता एक सांगू इच्छिते, प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्हाला असंख्य शंका येतात. तुम्हाला एक चांगली प्रेग्नन्सी कॅरी करायची असते, एक चांगली डिलिव्हरी होऊ द्यायची असते, त्यानंतर एक चांगलं पॅरेंटिंग आणि त्यात तुमची स्वतःचीही काळजी घ्यायची असते. ह्या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही इच्छा करत असाल तर वात्सल्य गर्भसंस्कार ही डेफिनेटली तुमच्यासाठी एक भेट आहे. जन्मानंतर फिजिकली आणि मेंटली उत्तम बालक घडवण्यासाठी जन्मापूर्वीच गर्भात असताना काय काळजी घ्यायची यासाठी आजच वात्सल्य गर्भसंस्कारला नक्की संपर्क करा. आता परत आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊया की बाळाच्या हालचालींमध्ये नॉर्मल काय आणि अबनॉर्मल काय. नॉर्मल हालचाली मी मगाशीच एक्सप्लेन केल्या. लात मारणं, दिशा बदलणं, पोटाला आतून खेचणं, बुडबुडे आल्यासारखं वाटणं, पोझिशन शिफ्ट करणं, डोक्याने आतमधून पुश करणं किंवा बाळाला लागलेली उचकी, या सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत. त्यानंतर बाळ जेव्हा हालचाल करतं त्यावेळेस बाहेरून आपल्याला आपल्याच पोटाचा आकार कमी जास्त झालेला दिसतो, लहरींसारखा, तर ते सुद्धा अगदी सामान्य आहे. बाळ जसं जसं आकाराने मोठं होईल, जसं जसं त्याची ताकद वाढेल, तसं आपल्या रिब्सवर म्हणजे बरगड्यांवरती लात मारणं असेल, किंवा आपल्या युरिनरी ब्लॅडरला डोक्याने पुश करणं असेल, किंवा माकडालावरती प्रेशर क्रिएट करणं असेल. मान्य आहे मला या सगळ्या गोष्टी खूप वेदनादायक आहे, पण तरी सुद्धा नॉर्मल आहेत. आता अबनॉर्मल हालचाली म्हणजे नेमकी काय, तर अचानक बाळाच्या हालचाली थांबणं किंवा खूप कमी होणं, किक काउंट्स एकदम कमी होऊन जाणं, बाळाच्या ज्या स्ट्रॉंग मुवमेंट्स आहेत, बाळाच्या ज्या हालचाली आहे, आतून जाणवतं की बाळ आतून ताकद लावतंय, त्या हालचालींमध्ये अचानक विकनेस येणं, बाळाची ताकद लागत नाही हे लक्षात येणं, हे डेफिनेटली अबनॉर्मल आहे. किंवा कधी कधी आईलाच जाणवतं की बाळाच्या या हालचाली, हे जे रुटीन आहे हे रोजच्या सारखं नाही, याच्यामध्ये काहीतरी चेंज झालाय, तर डेफिनेटली तुम्ही अशा वेळेस तुमच्या गायनेकोलॉजिस्टला व्हिजिट करायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या की विनाकारण तुम्हाला तुमच्या डॉक्टरकडे 100 वेळा व्हिजिट करावं लागलं तरीही चालेल, पण एक महत्त्वाची वेळ जर तुम्ही टाळली तर तुम्हाला आयुष्यभरासाठी पश्चाताप करावा लागू शकतो. यानंतर काही लोक आणखीन एक शंका विचारतात की मॅडम आता जर डिलिव्हरी होणार असेल तर बाळाच्या हालचाली कमी होतात का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण प्रेग्नन्सी दरम्यान अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा बाळाच्या हालचाली या होत राहिल्या पाहिजेत. तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि स्वतःच्या सेल्फ इन्स्टिंक्टवर जर विश्वास ठेवला तर तुम्ही तुमच्या बाळाला अगदी सुरक्षितरित्या ह्या जगामध्ये घेऊन येऊ शकतात. आणि शिवाय तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी या तुमच्या प्रवासामध्ये वात्सल्य गर्भसंस्कार तर नेहमीच तुमच्या सोबत आहे. आता एक महत्त्वाची नोट मला तुम्हाला सांगायची आहे, जिचा उल्लेख मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच केला होता. सध्या म्युझिक थेरपी ही प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त ट्रेंडिंगला आहे. ट्रेंडिंगला म्हणण्यापेक्षा तिचं महत्त्व आता सगळ्यांना पटत चाललंय.
त्यामुळे आता आपण दर गुरुवारी असे छान 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 ऑडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करणार आहोत. तुम्हाला ते ऐकण्यासाठी हेल्पफुल असतील, तुमच्या बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी त्याची मदत होईल. आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन सुद्धा चालू करून ठेवा. त्यामुळे इथून पुढच्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला डायरेक्ट दिसत जातील. धन्यवाद.